काय बाबा सकाळी सकाळी अवघड पोरांचं चिंटूच्या आता कार्गो पॅन्टच्या खिशात बॉम्ब ठेवतो आता. वैताग आलाय. मस्ती करताय मस्ती. हे बाळानो शांत व्हा. बाळानो इकडे रडू नका. मम्मी पप्पाला तर अजिबात बोलू नका. विषय काय आहे, मला आहे जरा दुःख. कशाचं आहे ती सांगत नाही मी, पण विषय काय जरा मस्ती करू नका. हार्ट अटॅक येऊन मेलो तर काय करायचं. हा जावा घरी इथनं तिथं जावा. अर्ध झोपीत. दादा ओ दादा टाकी घ्या. तुम्ही सवी होय. काय झालं, बरं झालं तुम्ही आणलासा. नाहीतर माझी बायको आहे की नाही डोक्याचं किड केलं असतं. किड करून खाल्ली पण असते ती. बायकांवरती विश्वास ठेवू शकत नाही हो. त्याला ती माहिती आहे ना तुम्हाला. तुम्ही काय हसमुख चेहरा आला आहे तुम्हाला काय हसू येते ना. काय लगीन झालेलं नाही तुमचं. एक काम करा, असू द्या, सोडा दे हसी मस्करी सोडून द्या. जरा आत ठेवून द्या. हो न्या हो ठेवून द्या न्या. दादा. अहो दादा न्या तुम्ही. चला असं ठेवून द्या की हो. नको न्या. एक काम करा, जरा जोडून तरी द्या. आता जेवणच करून देतो की सगळे. ठीक आहे दादा, सरळ सांगा की घेऊन जाऊ. घेऊन जातो की माझं मी गप्पाने. कशाला एवढं सगळं बोलताय. बर पुस्तक ना की आई बक्की बाई, पहिले बाहेर थांबला तो सिलेंडर वाला. काय बाई इथंच ठेवलेला, कुठं ठेवलंय काय घावन झालंय पुस्तक. हा इथंच ठेवत असते मी वर. बघा लवकर बघा. खाली वगैरे कुठं ठेवलाय का बघा जरा. तू काय हातवीत लावलेलास का इथं. आई तुझी शपथ आहे, मी हात मात काय लावत नाही बघा या बारीला. माहित आहे, एकदा गवंडी कामाला गेलतो, कॉन्क्रीट सगळं बसून असतो. 300 रुपये तुझ्या हातात आणून दिलतो मी. माहिती होय. मी हात लावणारा एवढं काही चोर नाही मी. इथे काय सापडणार, ठेवलेल्या जागेला काही नाही इथे वस्तू. बघ आई जरा लवकर बघ. पण काय या औषध पडायला लागलाय की वैष्णवीला पी म्हणल्यावर त्याचा काय उपयोगच नाही. हे बघ इथं खाली कसं आलंय. गावलं बघा आता खालीच होतं काय. अरे मी दागिने बिगिने खाली ठेवते, वरती कागदपत्र असते ती खाली गेलं कसं ते. तू ठेवले असेल बघ. खानदानी तिजोरी आहे आमची, तिथं दागिने बिगिने आहे आणि पुस्तक खाली गेलं कसं. तू म्हातारी होत चाललेस का. म्हातारीचं काय संबंध आहे, तरी पण मला सगळं देण्यात असते. मला तर माहित नाही बघ. तुझ्या बायकोला विचार काय केलं काय. ती बायको नाही, ती सायको आहे. ते तुम्ही विचारा नंतर, मी पहिले देऊन येतो. थांबा जरा. काय राव तुम्ही किती वेळ लावलाय. माफ करा बरं का, मला सगळं कळते हो तुमचा त्रास आहे. किती एक घर आहे तुमचं. होय. पुढच्या वेळी जरा घरात चालून ठेव जाऊ बरं का. हा काय ते बघा आता जरा कमर लचकली माझी. होय. अजून म्हातारा झालेला नाही हो मी. हा आता ती कमर लचका लागली की नाही, पुढे काय माझी परिस्थिती होणार ती जरा विचार करून भ्या वाटते मला. जरा स्वप्न वाईट यायला लागलेत आजकाल. त्यामुळे जरा कसं बघा नाही. नाही तसलं काय नाही. टेन्शन काय घेताय, लगीन झालंय माझं. ही घ्या ठेवा, त्यातनं 10 रुपये तुम्हाला ठेवा. 830 रुपये. चला असते. हा दादा, ठेवू काय? हा तुम्ही या. ठेवू का? वैष्णवी बोला घेतल्या. कपाटाची चावी वगैरे घेतलेलीस. होय, ते आधार कार्ड पाहिजे होते म्हणून घेतली होती. मला बिन विचारता काय उघडलीस कपाट. अहो ते लाडक्या बहिणीचे पैसे येणार होतं, केवायसी करायला आधार कार्ड पाहिजे होते म्हणून घेतली. ते आमची खानदानी तिजोरी आहे. 50 तोळात सोनं आहे त्याच्यात. तू का हात लावलीस तसं मला बिन विचारता. अहो आई पाहिजे होतं मला ते म्हणून घेतले मी. आई हा ती नुसतं आधार कार्ड घेतल्या, सोनं वगैरे घेतलेलं नाही म्हणते. असू दे, पण त्या हात लावायचं का मला बिन विचारता तिनं. काय करू मी. ते काय नाही, तिनं लय आगाऊपणा केल्या. सरळ तिच्या आईला फोन कर. अहो एका आधार कार्डामुळे एवढा विषय वाढवायला सर. मी पण या घरची सूनच आहे. आधार कार्डच तर घेतलं केवायसी साठी. कुणाला माहिती आधार कार्ड घेतल्यास का काय घेतल्यास. तुम्ही जावा की इकडं तिकडं, ह्या शेजारणीच्या त्या शेजारणीच्या. घेतलं मग मी. हे काय तर तू मला सांगणार मी कुठं जायचं काय करायचं. मग घरात असतास का तुम्ही. मला अर्जंट पाहिजे होतं म्हणून. हे बघ तुझी बायको कशी उरपट बोलायला लागल्या बघ.
एवढं बस, तुला माझ्या आईला उलट बोलते माझ्या आईला हा? माझ्या आईला उलट बोलतेस तू समजते की नाही तुला आतापासून चालवायला लागले ही. बघा की हा? असू दे आधार कार्ड नेलं म्हणून आईला सांगतो तुम्ही हे- सोनं चोरी केलं तर काय केलं असतं काय करायचं, हा? उद्या काय झालं असतं मी सोनं चोरलं असतं हा. स्विंक म्हणून इकडं खिडकीतनं जाऊन सोनं हळू एखादी चेन दिली असती दिली असती. दिल्यानंतर मी काय म्हणलो असतो आई चेन कुठं आहे तुलावर आलं असती माझ्यावरच येणार की तुमच्यावर चावी आलं. माझ्याकडे असत्या बघितलंस काय कारभार ही करणार. बघा माझ्या आईनं मला असलं वळण नाही एवढं मी पण शांत बसलो बाई. ते काय नाही लय बोलाल्या तिच्या आईला बोलवून घे सरळ फोन लाव चल लय झालं इजा नुसतं पुढं 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 बोलायचं. मोबाईल पण जरा जुना झालाय आई आपला एखादी आणूया काय आणि की तिचं पहिला निकाल लाव. लावतो. सारखं नुसतं पुढं 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 जरा, आई जरा शांत हो की जरा. शांतच आहे मी. हा फोन लावतो आई जरा हा, कस्टमर केअर आले त्यांनी कट केला तर फोन हा. लाव फोन. थांबा की जरा. हॅलो नाही नाही नमस्कार काय नाही तुम्ही एक काम करा लवकर या इथं अर्जंट आहे आता संध्याकाळी काय जमणार नाही नाही लगेच या तुमच्या पुरीने तर लपडा केलाय हो लय मोठा काय सांगू तुम्हाला नाही आधी मॅटर लय मोठा आहे तुम्ही या लागते आता या लवकर या नाही संध्याकाळी वेळ नाही आम्हाला जरा बाहेर जायचं आहे कामधंदा आहे आम्हाला दुसरी या ठेवतो तुम्ही या नाही पुढे ऐकणार नाही मी या तुम्ही लवकर या आई म्हटलं तिची येतो आई शांत बस आता तू पण काय बडबड करू नको तिची आई उद्या तिच्या आई समोर बोलूया हा, चालते हा पण जरा शांत तू पण काय चालूच करतेस आई आता चालू करतेस म्हणजे आमची खानदानी तिजोरी येते. पहिला त्यांनी चालू केलं मग मी चालू केलं. बरोबर आहे हा, बरोबर आहे तुझं पण आई तुझं पण बरोबर आहे हात लावायचं नाही म्हणजे हात लावत्या हे काय बरोबर आहे काय येऊ दे की तिची आई येऊ द्या तिच्या आईला सांगाय कळत नाही. मग आधार कार्ड त्यात होतं म्हटलं तिथनच घेणार नाही. विचारायचं की असू मग दे. तुझी आई येऊ दे तुझ्या आई समोर बोलतो आता हा. तुझ्या आई समोर बोलूया तुम्ही आता आई जरा तू टेकून बस गे शांत बस तिथं टेकून थांब तू असंच ए आई बोल की. कशाला बोलवलीस मला अरे आईला इथे इटा बिटा उचलायची होती काम होते धंदा आहे माझं काय का लिकीला काय झालंय लिकीच्या घरात काय झालंय बघूया तरी. चल ए तुमचं काय पुढे माग काय झालंय जावय बापू काय नाही बसा इनबाई काय झालंय बरं काय झालं नाही होय आम्ही बरंच आहे. तुम्ही लय मोठी माणसं बसा तर. आम्ही मोठी माणसं का तुम्ही तुम्ही मोठी माणसं हो अहो, तुम्ही हो आम्ही देतो की बसा. हाय बसा की मा हातरले मोठीच्या मोठे चतरंदी ह्याच्या इथं बसायचं का आम्ही मग स्वामींना काय जावई जावई बापूला नाही. विचारा. तर बन्यान फाटून ओढणी तयार झाल्या म्हणून आता खुर्ची कुठून आणू हेच होय आमचा मानपण. काय केलं उगाच कशाला मानपान दे ना तुम्हाला तुमच्या पोरगीनं काय काढ केल्या माहितीये. काय केलंय माझ्या पोरगीनं बस त्याच्या तोंडाने त्याला सांगू द्या का बसा बसा या, पाया पडू नका तू कशाला हात करतेस दे की त्यांच्याकडे. हातरा नाहीतर बसा खाली ए हातरायचं नाही. आई जरा शांत हो. वैष्णवी हा ये मातो जन्मोखी वैष्णवी इकडे डायरेक्ट पाणी आणलीस की बघितलीस का चोरून आहे चोरावानी हा हुशार आहेस की हा वा रे वा चोरावानी बघायला लागलीस तू काय झालं आई कशी आहेस ग? ती चोर- काय ग झालं बाळा हे बघ काय ग झालं सांगू तुला या माणसाने काय ती मारू माझ्या नको. ही पण सकाळी बाहेरची माणसं आल्यावर लगेच पाणी बिणी अशीच घेऊन येत्या. राहत्यात काय ग चोरटीवानी बघत्या हळू हा, बाई, डोळं काढून काय हो माझ्या लेकीला बोलताय सर काय तुमची लेखी आता लफडा केली की सांगतो तुम्हाला लफडा काय काय लफडा केलाय
कळू दे तरी. बस नाहीतर अजून चूक तुला बस. बस हाय जवळ. जावई बापू काय झालंय? काय केलंय माझ्या मुलीनं? काय विषय? काय विषय लो इकडे लय लाडात येऊ नको उलुलुलु करत. ए, खाली बस. आई, सांग मला काय विचारताय? तुमच्या लेकीलाच विचारा काय काय केलं. काय झालंय? ह्यांच्या तिजोरीला खानदानी तिजोरीला नुसतं मी आधार कार्डासाठी हात आई. लावला तर ते नको ते मला बोलायला. अहो खानदान तिजोरी आहे आमची 50 वर्षापूर्वीची. 50 सोनं आहे त्याच्यात. नुसतं आधार कार्डासाठी हात लावला बघा आई. अहो फक्त आधार कार्डच घेतलं की तिनं. पण मला विचारायला पाहिजे का नको? मी पण या घरची सूनच आहे की हो. तू नाहीस त्यातलं काय गेलं केलं विचारणार कोण मला? आईच्या नावावर सगळे येणार हा सगळं काढलाय साई ती. आपण माझ्या लेकीने काय असं केलंय तेव्हा? तिचे सोनं दागिने घेतलंय, नुसतं आधार कार्ड तर घेतलंय. हिनं विचारायचं संबंध आहे का नाही हाय सासूला? की अहो, सासूला विचारलं पाहिजे. तुम्ही बाहेर बीर गेला असतील कुठं तरी. पण विचारणं हे तिचं कर्तव्य आहे का नाही? अहो तिचं आता अर्जंट काम असल्यावर आणि तुम्ही बाहेर गेल्यावर तिने काय केलं पाहिजे? सांगायचं तुमची की वाट मला? बघितली पाहिजे तुम्ही का? कसं इकडं तिकडं फिरत मग आता ही सांगणार मला. बघ बघ ही तुझी बायको. आई थांब जावई बापू, जावई बापू मी हाय इथं. मी असल्यावर आता काय करणार आहे सांग. हा? भाव आहे तिचा इथं, कळ का? भाऊ काय करणार आहे? आई ह्यो मला बॉडी दाखवायला लागलाय. उचल की त्या गाड्या आपट तिकडे. काय हो असं का काय हो काय म्हणजे? हो शांत दाजी. तू जरा शांत राहा. शांत राहा. बहिणीने चुकी केली असेल काय? भाई मांजर आहे की नाही त्या मांजरा एवढा आहेस तू. म्हणलं काय मांजऱ्या जास्त दादा, वेळा काय बघ, ए. चुकी नाही बघ. हो, बस. हो हो काय पोरगी माझी, पोरगीला हात लावायचा नाही. हा इन बाई माग आई, काय माझा? काय पोरग माझा आहे इथं. हा मी बी आहे इथं. पोरगीला घ्यान चला बाहेर सगळे. कशाला पोरगी त्याच्या माग दडतायसा? अजून मार कायसा काय? पुढे इकडे ये, इकडे पुढे. दाखवू जरा हिंगा उचललेला. उचललेला उंदराला उचल उचल उचललेला. कुणाला उंदीर म्हणताय? पण्याला घेऊन जाऊ आपण आमच्या बरोबर भांडण नको करा. जरा शांत बसाव तुम्ही. हे पण्या- कुणाच्या अंगावर टाकताय? तुमची मी चला. जा घ्या तुमच्या पोरगीला घ्या जा सगळं. आई काय मारते तू दुर्वात जिमला जाऊन काय करते? मगाशी चुरू बोलत होता सांग. पोरगी असून पुढे म्हणते पुढं. तुमची काय डाव एकेकाला. हो सरकार होता. आई, त्या सुपरमॅनची चड्डीने मला मारलं. हे काय बरोबर नाही बघा. तुम्हाला पोरगीला नांदवायची आहे का नाही? आम्हाला पोरगीला नांदवायची हाय. चला घेऊन जा घेऊन जा चला तुला नांदायचंय का नाही इथं? मला नाही ना अंदाज ह्यांच्यापेक्षा. चला जा. जाऊ. हा, तुला चला. नांदवून घ्यायची आहे का आता नाही? 10 पोरी येते ती. चला बघू बघायचंय मला तुझं. देख ना पोराला. देखणार तुम्हाला कुठं ते जाळ नाही पोरग माझं. माहिती देख ना तुमचं हा? पोरग. तुमचं नाही ते आगाऊपणा. एक तर पोरगीला चूक करायची. आई, हा, तुझं चल. बस गाई. हा, मी बसतोय इथं बस. जा तुम्ही. जाऊ तुम्ही. बघतो आम्ही काय करायचं ते. काय करायचं? काय काय करायचं नाही एवढं करून आम्ही नांदवत नाही पोरगीला. काय माझ्या पोरगीनं आधार कार्ड घेतलं म्हणून एवढी आई, चुकी होय? थांब तू. तुमचं जर पोरग्याने तुमच्या सुनीने असं केलं असतं तर काय केलं असतं तुम्ही? अहो जरा आई, ती समजून विचार की- सांगायचं असते, प्रेमानं सांगायचं असते. का भांडणं करायची तर? हा? तुमचं हे कर्तव्य आहे काय? तुमच्या सोबत आलाय ना त्यो. मग आधार का हात उचलला? सुपरमॅनची चड्डी माझ्यावर का हात उचलला? तुम्ही काय तुम्ही काय उचलला पोरगीवर हात म्हणून उचलला? हा? तुमच्यावर हात उचल. बायका असलं मग काय झालं? मामाने तुमच्यावर हात उचललेला नाही का? नाही उचललेला. नाही उचललेला. आम्ही उचलतो. आमची परंपरा आहे. आई सांग तू किती मार खाल्ल्यास पप्पाकडनं? हा ती तुमची परंपरा असेल. परंपरा आहे आमची. लाज सोडून असं काय करत असशीला? आणि बिन दारू पितात तुम्हाला हा. दारू पिऊन तरी मारत होते. कोण मारलं? ए, स्वामी बोल की तू काय कोण? काय सांगितलं तुम्हाला? ती सांगते सगळं तुमची लेक. दे, तुम्ही जावा करच नाही आम्हाला जाऊ. राहू दे जावा. जावा. ते स्वामी बिंबी सगळं घेऊन जावं तुमचं. अंगाला दुपार आमच्या काय उपयोग होत नाही. नाही अजिबात नाही. जावा. बरं ऐका, बसून शांतू, बसून ती बोलू. बोलते ना वर. नाही नाही त्यांची नाही तुझी काय आता ठेवू. हा? म्हणजे जर जावा बसून बोलू. पोरगी हाया तरणी-ताटी पोरगी ते नाही. कुठं तुम्ही घरात बाहेर जाऊन समजवा. इथं बसलोय. दाजी. पाठवायचं असेल तर पाठवा. दाजी माझी नाही तर तुम्ही बी तुमच्या पोराला जरा समजवा. गाडीला पोरगं काय पैसे द्या. चुकलंय काय माझा? चुकलंय आणि तिच्या अंगावर हात का उचलला बरं?
मग ती चुकल्या म्हणल्या आईला बोलल्यावर तुमची पोरगी नांदाय गेल्या, तुमच्या जावयानं जर तुमच्या पोरगीच्या अंगावर हात उचलला तर तुम्हाला काय वाटणार? आमची पोरगी पुढं बोलतच नाही. होय काय? लय संस्कार लावलं का? आमची पोरगी बोलतच नाही. आम्ही असं संस्कार केला. तुमची पोरगी पुढे चर 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 चिचून बोलत्या. बघायचंय धुतलं तांदूळ कसं असतंय ती. आई असू द्या सोड. पटपट करू नका, लोक सगळे गोळा दाजी गाडीला पैसे द्या. हे बघ फटक्या जिबीचे काढ आपल्या तिजोरीतनं 50,000 टाकतो ना त्यांच्या. लय पैसवान झाला असं. अहो दाजी अहो कसं काय कारवा लागलाय असू, मी आईच्या आणि त्याच्यामध्ये समोर अडकलोय. हो, चाबा चाबा चाबा. चल बाई चल. चल थांबायला नाही पुरतात. चल की चल. बघून नाही गेलं का काय झालं. आई, लई पुढे जाऊ नकोस. मी कशाला लागते. लई बुळबुळ करायचं नाही. कसले सर्किट पाहणार आहे तुमचं? ए असू दे काहीतरी. जरा माझं कशाला एवढं भांडणं करायला लागलीस? हा तुझं भांडण काढतो दादा. अरे काढू दे. आता तिथं भांडणं यायची घरात. तो नाही म्हणून समजून पण घेत. आता आपण करतोय तसंच होणार की. आता माझ्याबद्दल कसं झालं बघितलंच नव्हतं. आता आईने बी ती तिजोरीतलं काय उघडू नको म्हणलं माझ्या बायकोला. मग ती बी गेली की नाही रुसून. मग आता तुझ्याबद्दल बी तसंच होणार नाही. सांग बरं. असू दे काय भांडणं वयाचे होऊन दे तिकडे. जा आपलं. थांबा, मला काही इज्जत आहे का नाही? तुला कशाला इज्जत पाहिजे? कोण आहेस तू? बरं असू दे, ऐक दादाचं. दादा काय म्हणला ते. जाऊया बी. जावा की. अहो आता नीट झाले, आता तरी आत घ्या. चल, चल. सांभाळून घ्या माझ्या ए, चल पोरगीला. बाई, आई, चल. मला काही इज्जत नाही.